नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, जानकीने सयाजी विखे पाटीलला जामिनावरती सोडवत ऐश्वर्याचा केला गेम. त्याचबरोबर जानकी आणि सौमित्राने ऐश्वर्याच्या विरोधात रचलं खूप मोठं षडयंत्र. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने इथे जानकी, ऋषिकेश, सौमित्र आणि अवंतिका या चौघांनी मिळून ऐश्वर्याला तिच्याच प्लॅनमध्ये अडकवण्याचं ठरवलेलं असतं. तर कशा पद्धतीने हा प्लॅन आता पुढे जातो, सक्सेसफुल होतो की नाही होत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे संपूर्ण रणदिवे कुटुंबाला माहिती असतं की नानांचा किडनॅपर कोण आहे. सयाजी विखे पाटील हाच नानांचा किडनॅपर, हाच आता बॉस आहे. ही गोष्ट सगळ्यांनाच कळलेली असते. फक्त त्याच्या विरोधामध्ये पुरावा नसतो. पुरावा गोळा करायला जानकी जाते आणि जानकी इथे सयाजी विखे पाटील यांच्याकडून सत्य वधून घेते आणि त्याचं ऑडिओ रेकॉर्डिंगसुद्धा करते आणि ज्या वेळेला कोर्टामध्ये ते ऐकवलं जातं, तर इथे आता कशा पद्धतीने ऋषिकेश, सौमित्र आणि नानासाहेब यांचे सुद्धा आवाज काढले जातात. त्याच्यामुळे जानकीने जो ऑडिओ रेकॉर्डिंग सगळ्यांना दाखवलेलं असतं ते खोटं आहे, हे कोर्टामध्ये सयाजी विखे पाटील यांच्या वकिलांनी सिद्ध केलेलं असतं. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, असा आता ठोस पुरावा नसतो ज्याने हे सिद्ध होईल की सयाजी विखे पाटील यांनीच नानांना किडनॅप केलेलं आहे. कारण का, तसं सांगणारा कुणीतरी साक्षीदारसुद्धा हवा. तर इथे आता संपतला सयाजीनेच आपल्या गोडाऊनमध्ये लपून राहायला सांगितलेलं असतं. त्याची खाण्यापिण्याची व्यवस्था त्याच्या गोडाऊनमध्येच करण्यात आलेली असते. फक्त तिथून बाहेर पडायचं नाही, कुणाला दिसायचं नाही, असं सयाजीने संपतला सांगितलेलं असतं. आणि कुणालाच माहिती नसतं की संपत कुठे आहे. गण्यासुद्धा पळून गेलेला असतो. मग आता सयाजीच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये साक्ष कोण देणार की सयाजीच्या सांगण्यावरूनच नानासाहेबांना किडनॅप करण्यात आलं होतं. एकही साक्षीदार आता नसतो जो सयाजीच्या विरोधामध्ये साक्ष देईल. आणि इथे संपतचा पत्ता सयाजीने फक्त ऐश्वर्याला सांगितलेला असतो. ऐश्वर्या आता स्वतःला वाचवण्यासाठी संपतला घेऊन येते आणि सयाजीच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सांगते. कारण इथे रणदेवेंना पुरावा हवा असतो की इथे ऐश्वर्या नानासाहेबांच्या किडनॅपिंगमध्ये इन्वॉल्व नाही आहे, हे तिने पुरावा देऊन सिद्ध करायचं. तर तिने संपतला ऐन मोक्यावरती कोर्टामध्ये सादर केलेलं असतं आणि इथे स्वतःच्या वडिलांच्या विरोधामध्ये साक्ष द्यायला सांगितलेले असते. आणि तिने सुद्धा साक्ष दिलेली असते, कारण तिला रणदिवेंच्या घरामध्ये टिकून राहायचं असतं त्यांना त्रास देण्यासाठी. आणि म्हणूनच तिने आपल्या वडिलांना बळीचा बकरा बनवलेला असतं. त्यामुळे इथे आता सयाजी विखे पाटीलला जेलची हवा खायला लागते. त्याला इकडे आता कोर्टामध्ये चांगली शिक्षा सुनावलेली असते आणि नानासाहेबांना न्याय मिळालेला असतो. पण इथे ऐश्वर्याने हे सगळं का केलेलं असतं? कारण तिला रणदिवेंच्या घरामध्ये परत यायचं असतं म्हणून. आणि म्हणूनच ती हे सगळं नाटक करते. त्यानंतरला आता ऐश्वर्या म्हणते की तुमचा सगळ्यांचा विश्वास बसत नसेल, कारण ऐश्वर्या जे काही नाटक करते जानकीला कळलेलं असतं. जानकी म्हणते की तू तुझ्या वडिलांना या सगळ्या प्रकरणात अडकवलंयस ना. तू किती पण खोटं बोल ऐश्वर्या की तू इथे नानासाहेबांना वाचवण्यासाठी, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिलीस म्हणून तू खूप ग्रेट झालीस, असा त्याचा अर्थ होत नाही. अगं, तुझे वडील आज जेलमध्ये आहेत ना, तुझ्यामुळे आहेत. तुझ्या सांगण्यावरूनच त्यांनी नानांना किडनॅप केलं होतं. नाहीतर त्यांना काय फरक पडत होता नानांना किडनॅप करून? अगं, पण जेव्हा नाना स्वतःच्या पायावरती उभे राहिले हे तू बघितलंस. तुझं पित्तळ उघडं पडू नये म्हणूनच तू नानांना किडनॅप करायला लावलंस. सौमित्र ऋषिकेशमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केलास. बरं, एवढं सगळं करून सवरून तुला असं वाटतंय की स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिलीस म्हणून तुला सगळेजण माफ करू? अगं, तुझे वडील जरी जेलमध्ये गेले असले ना, तरी खरी गुन्हेगार तू आहेस. आणि म्हणूनच अजून तुझा निकाल लावायचा बाकी आहे. आणि देव आहे ना, देव तुझा निकाल योग्य वेळेवर अगदी बरोबर करतील. कळलं का? तेव्हा जानकीला फार राग आलेला असतो. तेव्हा इकडे कुणीही आता ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवायला तयारच नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्या म्हणते सुमित्राला की आई, तुमचाही माझ्यावरती विश्वास नसेल ना, तर मी जाते. माझे वडील माझे इतके लाड करायचे, जे हवं ते मला सगळं द्यायचे आणि इतकं माझ्यावर जीव लावणाऱ्या माझ्या वडिलांच्या विरोधात मी साक्ष दिले, त्यांना जेलमध्ये पाठवले. का? तर आपल्या माणसांसाठी. तरीही जर तुम्ही माझ्यावरती रागवलं असाल तर मी हे घर सोडून जाते.
तेव्हा इकडे सारंग म्हणतो, मी पण येतो तुमच्याबरोबर. तेव्हा इथे सुमित्राला वाटतं ऐश्वर्यासाठी सारंग घर सोडून जाईल, म्हणून ती दोघांनाही थांबून घेते. पण प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याच्या मनामध्ये सुडाची भावना अशी काय पेटलेली असते की तिला आता रणदिवेंच्या कुटुंबामध्ये परत येण्यासाठी आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आपल्या वडिलांच्या विरोधामध्ये तिला साक्ष द्यावी लागते. कारण का मग सगळ्यांचा विश्वास बसेल असं तिला वाटते की बघा बघा, ऐश्वर्याने स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिली म्हणजे त्या बिचारीने काही चुकी केलेली नाही आहे असं सगळ्यांना वाटेल असं तिला वाटतं. पण तो तिचा गैरसमज असतो. कारण जानकीने आणि त्याचबरोबर घरातल्या सर्व लोकांनी आता ऐश्वर्याला बरोबर ओळखलेले असते. स्वतःला वाचवण्यासाठी ऐश्वर्याने हा केलेला प्लॅन आहे हे सुद्धा जानकीला कळतं. तेव्हा इथे ऐश्वर्या आता ज्या वेळेला कुणाचंही लक्ष नसतं ना, त्यावेळेला ती पोलीस स्टेशनला तोंड लपून येते आणि आपल्या डॅडाला भेटायला जाते. तेव्हा ती म्हणते, डॅडा मला माफ करा, मी तुमच्या विरोधात साक्ष दिली, संपतलासुद्धा तुमच्या विरोधात साक्ष द्यायला सांगितली. तेव्हा सयाजी म्हणतो की ऐश्वर्या, लाज नाही वाटली तुला? अगं मी जवळजवळ निर्दोष सिद्ध झालंच होतो, मग तरीसुद्धा तुम्हाला का अडकवलंस या प्रकरणामध्ये? का तू संपतला घेऊन आलीस? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, डॅडा अहो तुम्ही सुटला असतात, पण तुमची ही मुलगी अडकली असती ना कायमची. जर तुम्ही नानांना किडनॅप केलं नाही तर मग कोण असेल? सगळ्यांचा संशय आधीच माझ्यावरती होता. तुम्ही नाही तर मी नानांना किडनॅप करायला सांगितलं होतं हे सगळ्यांना कळलं असतं डॅडा, आणि कदाचित तुमच्या जागी आज जेलमध्ये मी असते. पण जर जेलमध्ये असते तरी मला चाललं असतं डॅडा, मला काही फरक पडत नाही. मग त्या रणदिवेंकडून बदला कोण घेणार? तुमचा बदला, तुमच्या अपमानाचा बदला, माझ्या अपमानाचा बदला त्यांच्याकडून घेणार कोण? त्यासाठी रणदिवेंच्या घरामध्ये टिकून राहणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं. जर त्या सगळ्यांना कळलं असतं ना की नानांच्या किडनॅपिंगच्या मागे खरा हात माझा आहे, तर त्या लोकांनी इथे मला एका चिंधीसारखं उचलून बाहेर फेकून दिलं असतं आणि परत त्या घरामध्ये मला कधी घेतलंसुद्धा नसतं. सगळ्यांचा संशय डॅडा माझ्यावरतीच होता. म्हणूनच मी त्या घरामध्ये मला टिकून राहता यावं, तुमचा बदला घेण्यासाठी, त्या लोकांना त्रास देण्यासाठी, म्हणून सगळा आळ मला तुमच्यावरती टाकावा लागला. नाहीतर त्यांचा सगळा संशय माझ्याकडे आला असता डॅडा. तेव्हा इकडे आता ऐश्वर्या आपल्या डॅडाची माफी मागते. ती म्हणत असते की डॅडा तुमच्या मुलीला माफ करा, मी तुमच्या विरोधात साक्ष दिली, पण मी तुम्हाला इथून लवकरच बाहेर काढेन आणि तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला जो काही त्रास झाला आहे ना, त्याचा पुरेपूर बदला मी त्या रणदेवेंकडून घेणार डॅडा. एक एक करून नाही त्यांना घरातून हकलून दिलं ना तर नाव नाही सांगणार. ऐश्वर्या इकडे आता ती आपल्या वडिलांचं नाव घेते, ऐश्वर्या सयाजी विखे पाटील असं ती नाव घेते, सारंगचं नाव घेत नाही ती. त्यानंतर प्रेक्षकांनो, सयाजीला वाटतं की याचा अर्थ हिने स्वार्थासाठी, म्हणजे तिला त्या घरात राहायचं आहे म्हणून मला बळीचा बकरा बनवलं आणि मला जेलमध्ये टाकलं, स्वतःच्या वडिलांनाच फसवलं. त्यानंतर ऐश्वर्या आता माफी वगैरे मागायला लागते, रडायचं नाटक वगैरे करते. पण ते नाटक नसतं, ती खरोखरच तिला वाईट वाटत असतं की तिच्या वडिलांना स्वतःला निर्दोष करता करता वडिलांना अडकवून ती मोकळी झालेली असते. त्यानंतर ऐश्वर्या तिथून घरी यायला निघते. कुणीही आपल्याला बघू नये, आपल्यावरती संशय घेऊ नये म्हणून ती चेहरा लपून येत असते. पण ती येताना म्हणत असते की सगळे रणदिवे तुम्हाला एक एक करून नाही ना घरातून हकलून दिलं तर नावाची ऐश्वर्या नाही सांगणार. माझ्या डॅडाच्या अपमानाचा बदला तुमच्याकडून घेतल्याशिवाय राहणार नाही मी. त्या घरामध्ये मला मानाने परत यायचं होतं म्हणून मी माझ्या डॅडाच्या विरोधात साक्ष दिले, पण मी हा दिवस कधीच विसरणार नाही. तेव्हा इकडे जानकी, ऋषिकेश, सौमित्र, अवंतिका चौघेही जण बोलत असतात. तेव्हा सौमित्र म्हणतो, वहिनी आता काय करायचं? ती ऐश्वर्या तर सुटली. तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, सौमित्र भाऊजी ऐश्वर्यावरती अजूनच बारीक लक्ष ठेवावं लागणार आहे. तुम्ही बघताय ना सारंग भाऊजीने ऐश्वर्याला घरातून बाहेर काढण्याचं कसं नाटक केलं होतं, ह्या वेळेला सुद्धा त्यांनी नाटकच केलं. सारंग भाऊजी ऐश्वर्याच्या खूपच जास्त आहारी गेलेत. आपल्याला आता एक काम करावं लागेल. ऐश्वर्याने स्वतःच्या फायद्यासाठी तिच्या वडिलांना इथे अडकवलं आहे ना, आणि एक एक करून ते आपल्या घरातल्या लोकांचा फायदा घेते. आता आपण एक काम करायचं सौमित्र भाऊजी, आपण आता आहे ना ऐश्वर्याचा प्लॅन तिच्यावरही तीच उलटा करायचा. आपल्याला आता सयाजी काकांकडून भीती नाही आहे, तेवढी भीती आपल्याला ऐश्वर्याकडून आहे, कारण ती आपल्या घरात आहे घर तोडायला. पण आता तिने कोर्टामध्ये वडिलांच्या विरोधामध्ये साक्ष देऊन कुठेतरी आपल्या वडिलांचा तिने विश्वासघात केला आहे. त्याचाच फायदा आता आपण करून घ्यायचं. आपल्याला जर दुश्मनीसुद्धा कमी करायची असेल आणि ऐश्वर्याला धडा शिकवायचा असेल ना, तर आपल्याला एक प्लॅन करावा लागेल. कारण तिने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या वडिलांना फसवलं आहे.
तिने स्वतःच्या वडिलांच्या विरोधात साक्ष दिले, कारण आपल्या सगळ्यांचा तिच्यावरती विश्वास बसावा म्हणूनच ना. म्हणूनच तिने स्वतःच्या वडिलांना इथे फसवलेलं आहे. तेव्हा आपण एक काम करायचं, आता सयाजी काकांचा विश्वास आपण संपादन करायचा आणि त्यांची मुलगी किती मोठी गुन्हेगार आहे ना, ते सुद्धा आपण त्यांना दाखवून द्यायचं. ऐश्वर्या आता खूप मोठा प्लॅन करत असेल, कारण तिला या घरात परत येण्यासाठी खूप मोठी इथे किंमत चुकती करावी लागलेली आहे. स्वतःच्या वडिलांच्या विरोधात तिला साक्ष द्यावी लागली आहे. तेव्हा ती गप्प बसणार नाही. आता ती खूप मोठी खेळी खेळेल आपल्या सगळ्यांना त्रास देण्यासाठी, कारण तिला तिच्या वडिलांना जेलमध्ये टाकावं लागलं आहे. का तर घरामध्ये यायचं आहे म्हणून. तेव्हा इकडे आता सौमित्र म्हणतो, वहिनी मग काय करायचं? जानकी म्हणते, हे बघा सौमित्र भाऊजी, नानांना किडनॅप करणारी व्यक्ती जरी सयाजी काका होती, पण किडनॅप करायला सांगितलं कुणी? आज नानासाहेब रात्री आपल्या पायावरती उभे राहतात आणि दुसऱ्या दिवशी ते गायब होतात. ऐश्वर्याने नानांना धक्का दिला होता. नानासाहेब बोलायला लागले, चालायला लागले तर ते तिचं स्वतःचा गुन्हा स्वतःच्या तोंडाने कबूल करतील या भीतीने ऐश्वर्याने सयाजी काकांना फोन केला आणि नानांना किडनॅप करायला सांगितलं. हे त्यांनी चुकीचंच केलं, पण शेवटीला मुलीच्या सांगण्यावरूनच केलं. प्रत्येक बापाला आपली मुलगी ही आता गुन्हेगार म्हणून कुणाच्याही नजरेत येऊ नये असं वाटतं आणि म्हणूनच सयाजी काकांनी ते केलं. मार्ग चुकीचा होता, पण मुलीच्या सांगण्यावरूनच केलं होतं ना. त्यामुळे गुन्हेगार सयाजी काका नाहीत तर ऐश्वर्या आहे. मग आपल्याला खरं तर ऐश्वर्यावरती लक्ष ठेवायचं आहे. आणि आता स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकल्यानंतर ऐश्वर्याला काही शांत झोप लागणार नाही. ती खूप मोठं भयंकर काहीतरी करेल. त्याच्या आधी आपणच एक काम करूया, सयाजी काकांना तिने आता जेलमध्ये टाकले की नाही त्यांच्या विरोधात साक्ष देऊन आपण नानासाहेबांना हाताशी धरूया आणि ही केस मागे घेऊया. केस नाही मागे घेतली ना तरीसुद्धा चालेल. आपण सयाजी काकांना जामिनावरती सोडू शकतो. तुम्ही व्हाल ना त्यांचे वकील? तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, वहिनी हे काय बोलतेस तू? तेव्हा इकडे जानकी म्हणत असते, ऋषिकेश हे बघा, सयाजी काका आपले दुश्मन आहेतच, पण त्यांनी आता हे जे काही केलं आहे ना आपल्या मुलीसाठी केलं आहे. पण खरी गुन्हेगार जर कुणी आहे तर ती ऐश्वर्या आहे. अहो ती घूस आहे घूस. आपल्याच घरामध्ये राहून ते आपलं घर पोखरते, सगळ्यांना एकमेकांपासून दूर करते. मग आपण आता सयाजी काकांना सोडवायचं आणि त्यांच्या मनामध्ये ऐश्वर्याबद्दल आता विष पेरायचं. ती कसं आपल्या घरातल्या लोकांच्या मनामध्ये विष पेरते, जेव्हा आपले स्वतःचे वडील आणि आई तिच्याकडे तिरस्कार नजरेने बघतील ना, तेव्हा तिला कळेल किती चुकले ते. त्याच्यामुळे मग तिचा कुठेतरी जरा हा आगाऊपणा शांत होईल. तेव्हा इकडे सौमित्र म्हणतो, त्याने काही उपयोग होईल? तेव्हा जानकी म्हणते, ऐश्वर्याला धडा शिकवायचा असेल ना तर तिच्या भाषेतच शिकवायचा, नाहीतर ती अजून चवताळून उठेल. तेव्हा मग सौमित्र, ऋषिकेश आणि जानकी नानासाहेबांना सगळं काही सांगतात. सुमित्राला सुद्धा आपल्या प्लॅनमध्ये सहभागी करून घेतात आणि इकडे आता जामिनावरती सोडण्यासाठी सयाजी विखे पाटील यांना पोलीस स्टेशनला जातात. तेव्हा इकडे आता जामीन वगैरे झालेला असतो आणि त्याचबरोबर नानासाहेब स्वतः गेले म्हणजे सयाजीला लगेच सोडलेलं असतं. तेव्हा जानकी म्हणते, बघितलंत ना सयाजी काका, स्वतःच्या मुलीचं वागणं बघितलं. मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, पण नानासाहेबांचं किडनॅपिंग जरी तुम्ही केलं असलं तरी ते कुणाच्या सांगण्यावरून केलं आहे ते मला बरोबर माहिती आहे. तुम्ही कितीही नाही म्हणा, तुम्ही कितीही लाख नाही म्हणा, पण मला माहिती आहे ऐश्वर्याचा गुन्हा लपवण्यासाठीच तुम्ही नानासाहेबांना किडनॅप केलं होतं ना. पण शेवटीला तिने काय केलं? तिला आता भीती वाटली की माझं या प्रकरणामध्ये नाव आलं तर संपूर्ण रणदिवे परत मला घरातून हकलून देतील. म्हणून तिने काय केलं? तुम्ही तिला सांगितलं होतं संपत कुठे आहे, ऐन मोक्यावरती संपतला घेऊन आली, तुमच्या विरोधात साक्ष देऊन मोकळी झाली. तिला असं वाटलं की तुम्हाला अडकवेन, नंतर तुम्हाला सॉरी म्हणेन, नंतर तुम्हाला ती बाहेर काढेल आणि रणदिवेंच्या घरामध्ये पुन्हा शिरकाव करेन. का तर रणदिवेंना बरबाद करायचं आहे म्हणून. पण शेवटीला सयाजी काका तुमची काय इज्जत राहिली हो? जरी स्वतःच्या फायद्यासाठी इथे ऐश्वर्याने स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुमचा बळी दिलाच ना. ज्या वडिलांनी तिला लहानाचं मोठं केलं, तिचे सगळे हट्ट पुरवले, स्वतःच्या ताटातली नळी तुम्ही तिच्या ताटामध्ये टाकायचात का? तर बाई खा, मोठी हो आणि सगळ्यांवरती हुकूमत गाजव, यासाठीच ना. पण तिने काय केलं? स्वतःच्या वडिलांना जेलमध्ये टाकलं. अशा रीतीने इथे आता सौमित्र आणि त्याचबरोबर ऋषिकेश, जानकी या सगळ्यांनी मिळून एक प्लॅन केलेला असतो की ऐश्वर्याला आता तिच्या लोकांच्या नजरेतून पाडायचं. जशी ती आपल्याला एकमेकांच्या विरोधात उभं करते ना त्या पद्धतीने. आणि जेव्हा तिला कळेल की आपली लोकं जेव्हा आपल्या विरोधात जातात तेव्हा कसं वाटतं ते तिला कळायला पाहिजे.
इथे आता सयाजी काकांना आपण बाहेर काढल्यानंतर ते आपल्या मुलीवरती थोडे तरी रागवणार आणि तिला बोलणार, की "बाई गं, तुझी मदत करून मी किती मोठी चूक केली." तेव्हा इथे ऐश्वर्याचे डोळे उघडतील. असं आता जानकी म्हणते. तेव्हा इथे सौमित्र आणि जानकी दोघांनी मिळून ऐश्वर्याच्या विरोधामध्ये असं षडयंत्र रचलेलं असतं, की तिच्याच वडिलांना सोडून इथे कायद्याच्या कचाट्याने तिला ऐश्वर्याला धडा शिकवायचं ठरवलेलं असतं.